आजच्या दिवशी सगळ्याच बायका इकडे येतात, वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारतात, पुढच्या 7 जन्मी तोच नवरा मिळावा म्हणून. अशा प्रकरणात वेळ पाहून पावलं उचलता येत नाही हो. दादाचा सगळा रागरंग बघता हे सगळं अवघड वाटत चाललंय मला. त्यांच्या लग्नाबद्दलच म्हणतोयस ना? हे बघ, मी विंचुर्णी गावात शिवम लॉजच्या इथे थांबलोय. प्लीज तू लगेच इथे ये आणि मला भेट. विचारायला माझ्यासाठी अजून काय काय करावं लागणार आहे कोणास ठाऊक. जानकी, अमृता मला म्हणाली की आर्यन, आपण दोघं पळून जाऊया. साहेब, हा मनोज. तुम्ही सांगितल्याप्रमाणे घेऊन आलोय. हुशार आहे आणि विश्वासातला आहे. काय काम करायचं सांगितलंय तुला? हो साहेब, वाकणी साहेबांनी सांगितलंय सगळं. मी करेन. नुसतं करेन नाही, काम चोखच झालं पाहिजे. माझी मुलगी आहे ती, तिच्यावर नीट लक्ष ठेवायचं. ती कुठे जाते, कोणाला भेटते, काय करते, सगळं सगळं मला कळलंच पाहिजे. आणि जर यात कुठलीही चूक झाली तर गय केली जाणार नाही. हो साहेब, मी काम व्यवस्थित करीन. तुम्ही काळजीच करू नका. वाकनीस, बाकी सगळं बोललंय त्यांच्याशी? मी बघतो. येतो. येतो साहेब. वाकनीस, कुठल्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही. हो साहेब. मॅडम नमस्कार. नमस्कार वगैरे सगळं नंतर. आधी काही माहिती मिळाली का ते सांग. मॅडम मी रमावतीतच आहे. तुझं डोकं फिरलंय गोसावी? राजनच्या प्रकरणाच्या वेळी सगळ्यांनी तुला तिथे पाहिले, सगळे तुला ओळखतात, आणि तू तू तिथे काय करतोय? मॅडम अहो, मला कोणी बी बघणार नाही याची खबरदारी घेतोय म्या. आणि एक मॅडम, ती किल्लेदाराची पोरगी इकडंच आहे बरं का. आणि आर्यन? आर्यन साहेब बी इकडंच होते. आणि असं ऐकलंय की म्हणे नरसिंह किल्लेदार आणि आर्यन साहेब यांच्यामध्ये लय वादावादी झाली. आता आर्यन कुठे तेवढं सांग. ते मुंबईला निघून गेले मॅडम. त्याचा नरसिंहाशी वाद झाला म्हणजे नरसिंह रमावतीला? होय. आणि म्हणे किल्लेदार साहेब फक्त एवढ्याशा कारणासाठी इकडे आलते. त्याला साहेब म्हणायची गरज नाहीये. तू ताबडतोब तिथून निघ, नंतर मी तुझ्याशी बोलते. चालेल मॅडम. हॅलो. हॅलो. तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल सांगते की तुमचं बोलणं झालंय. बोललो आम्ही. बऱ्याच वर्षांनंतर इतके छान बोललो. चला, म्हणजे आपला उपाय कामी आला तर. आपला नाही, तुझा. तू दिलेलं औषध चांगलंच प्रभावी ठरलं. म्हणजे आजपासून नावापुढे डॉक्टर लावायला हरकत नाही, नाही का? मनापासून सांगतो राधिक. मी ते एक्सेप्ट करणार नाही, आणि तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, बसा ना. तुम्ही रागवणार नसाल तर एक सांगू? सांग ना. तुम्ही अमृताच्या पाळतीवर माणूस ठेवलाय ना? तू
तू माझ्यावर पाळत ठेवलीस की काय? नाही नाही, तसं नाही. पण जर तुम्ही माझं ऐकाल तर असं करू नका. जर तिला कळलं की तुम्ही अजूनही तिच्यावर संशय घेताय तर ती आणखी दुखावली जाईल. सगळंच उलट होईल. तुमच्या बोलण्यात तुमचा काहीतरी हेतू आहे किंवा तुम्ही तिच्या विरुद्ध काही कट रचताय असंही तिला वाटू शकेल. नाही नाही, तसं काहीही होणार नाही. माझा अमृतावर संशय नाहीये. फक्त मी सावधानता बाळगतोय. मैत्रीचा हात पुढे करताना बाहीत वाघनखं लपवून ठेवायची असतात, अशी शिकवण आहे. तसंच आहे. एक्सक्यूज मी. जानकी, अमृता मला म्हणाली की आर्यन, आपण दोघं पळून जाऊया. हे बघ जानकी, मला अमृता हवी आहे, अगदी मनापासून हवी आहे. पण असले भलते सलते उद्योग करून नाही. मीही तुम्हाला असलं काही करू देणार नाही. हो जानकी, पण हे बघ, तू उगाच लगेच जाऊन अमृताला काही बोलू नकोस, नाहीतर उगाच ती काहीतरी घोळ घालेल म्हणून. कशी आहे का सुमित्रा काकू? सुमिताई, अगं असं काय करते? सुमित्रा काकूलाच भेटायला गेली होतीस ना? अमृता मला सांग, तू काय झालंय जानकी? काही नाही, तू बोल ना. तुला माहितीये, आज तू गेल्यानंतर ना बाबांचा फोन आला होता मला. खूप खूप छान बोलले ग ते माझ्याशी. आणि ना महत्वाचं म्हणजे बऱ्याच दिवसांनंतर मला माझ्या बाबांशी बोलल्यासारखं वाटलं. तुला म्हटलं नव्हतं तू उगीच त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेतेयस म्हणून. जानकी, नक्की कुठे गेली होतीस तू? खरं सांग जानकी, तू कुठे गेली होतीस? आर्यनला भेटायला. वाटलंच होतं मला. का वागता तुम्ही असे? का गेली होतीस त्याला भेटायला? त्यानेच मला भेटायला बोलवलं होतं. अगं हो, पण म्हणून माझ्याशी खोटं बोलायची काय गरज होती? तोच म्हणाला होता तुला सांगू नको म्हणून. त्याने तुझ्यासाठी निरोप पाठवलाय. तो इथे जवळच विंचुर्णी नावाच्या गावात आहे आणि सुखरूप आहे. ठीक आहे, त्याला थँक्स सांग. वामन, मी तीर्थयात्रेला जायचं म्हणतेय खरं, पण मला नाही वाटत मी जाऊ शकेन असं. आत्या, तू इथे आमच्या बरोबर असावीस असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय. पण आता ठरवलंयस ना, मग जा. काळजी करू नकोस. अमृताचं सगळं काही मार्गी लागल्याशिवाय देवाधर्मात नाही रे माझं लक्ष लागणार. तू फक्त अमृताबद्दलच म्हणत असशील ना, तर खरंच काळजी करू नकोस. इथे जानकी आहे, मी आहे. आम्ही बघू ना काय करायचं ते.
आणि तसंही मी अमृताला वचन दिलंय आत्या, तिचं आर्यनशी लग्न होण्यासाठी जी लागेल ती आणि मला जेवढी शक्य होईल ती सगळी मदत मी तिला करणार आहे. सगळं खरं आहे रे, पण मला देवधर्म तर करावासा वाटतो आणि आणि इकडे संसारातनं मन निघत नाही. आत्या, इतके दिवस तू फक्त आम्हाला वाढवलंस, दुसरा कुठलाही विचार मनात आणला नाहीस. तेवढं एकच काम, आम्हाला मोठं करायचं. अगं आता आमची जबाबदारी आहे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची. खरंच निश्चिंत मनाने जा. इकडे जे काही होईल ना ते आम्ही सांभाळून घेऊ, पाहून घेऊ. वामन, माझा तुम्हा सगळ्यांवर पूर्ण विश्वास आहे. मला अगदी खरं सांग, आर्यन तुला कसा वाटतो? आपल्या कोणालाही आर्यन कसा वाटतो याही पेक्षा जास्त महत्वाचं अमृताला त्याच्याबद्दल काय वाटतं हे आहे. मला विचारशील तर चांगला मुलगा आहे, वागायला बोलायला स्वाभिमानी आहे आणि सगळ्यात महत्वाचा आत्या, आपली अमृता त्याच्याबरोबर असते तेव्हा आनंदी असते. त्याच्यामुळे ती पुन्हा एकदा आनंदी राहायला शिकली, वागायला हसायला बोलायला शिकली. हे आपण विसरता कामा नये. झोप तू आता, उद्या सकाळी लवकर जायचं असेल ना कामाला. आणि तूही झोप. सारखे विचार करत बसू नकोस. काही झालं की तेच विचार तुझ्या मनात फिरत राहतात. मग झोप. येऊ ये. जानकी, मला सुमीबद्दल काय बोलली नाहीस ती? ठीक आहे ती आता. अगं तू तिला भेटायला गेलतीस ना, कशी आहे ती? बरी आहे. काय नेहमीच बोललो आम्ही. काय काय म्हणत होती? काय मला झोप येते, मी जाऊन येते. अगं थांब, झोपशील. मला बघायचं आहे तू आपल्या आईशी किती खोटं बोलू शकतीस. काय म्हणत होती सुमी? मी सुमीला भेटायला गेली नव्हतीस असंच ना? मागच्या आळीतल्या रामानं बघितलं तुला एसटी स्टँडवर. कुठं गेलतीस तू? अगं मी काय विचारते, कुठं गेलतीस? आर्यनला भेटायला. काय तुझं काय डोसकं बिस्कं फिरलं की काय? एकदा झालं ते पुरं नाही झालं वाटतं. कशाला गेलेली त्याला भेटायला? अगं अगं आई, हॅलो. हॅलो साहेब, मनोज बोलतोय. साहेब मी इथे रमावतीला पोहोचलोय. अजून तरी इथे तसं काही संशयास्पद घडलेलं नाहीये. सगळं कसं व्यवस्थित आहे. ठीक आहे, लक्ष ठेव. काही संशयास्पद वाटलं तर लगेच मला फोन कर. किती वाजलेत वगैरे बघण्याची गरज नाही. बरं साहेब, ठेवतो फोन.
इथे काय करताय? झोपायचं नाहीये? विचार करतोय. कसला विचार? अहिल्या, मी उद्या रमावतीला जाईन म्हणतो. काय? तुम्ही का रमावतीला जाताय? उद्या ऑफिसला नाही जायचंय? नाही, उद्या सुट्टी घेईन. अनायस आहे, त्यानंतर 2 दिवस सुट्टी लागून आलीच आहे. 4 दिवस मिळतील तर राहून येईन तिथे. हे बघा, तुम्हाला तिकडे जाण्याची काही एक गरज नाही. तिकडे आधीच खूप गोंधळ असेल तर तुमची आणखीन भर. तुम्ही रमावतीला जायचं नाही, कळलं? मी परवानगी नाही मागत आहे तुला. मी रमावतीला जाऊ का अशी? मी तुला सांगतोय, मी रमावतीला जाणार आहे. आता काय, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागायचं ठरवलंच असेल तर मला कशाला येऊन सांगताय? आता मी येऊन सांगितलं का तुला हे? तू 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 इकडे काय करतोय? तुझ्यासाठी चालू आहे. काय? जानकी, तू हळू प्लीज. तू इथे काय करतोयस? या बाईसाहेबांचा मोबाईल राहिला होता माझ्याकडे, तोच द्यायला आलोय. तू तू मोबाईल यायला आत्ता आलाय? मी तरी काय करू जानकी? सासरे बुवांचा फोन आला असता तर मी तर फोन उचलू शकलो नसतो. आणि उगाच फोन उचलला नाही म्हणून तू प्रॉब्लेम मध्ये नको यायला म्हणून मी लगेच आलो इथे. अरे पण एवढ्या रात्री तुला इथे बघितलं तर आपल्या सगळ्यांना प्रॉब्लेम होईल हे कळलं नाही तुला? डोंट वरी अमृता, कोणी नाही पाहत मला. जादूगार आहे मी, विसरलीस? मिस्टर जादूगार, तुम्ही आता इथनं निघा प्लीज. मला खूप भीती वाटते. निघतो ना. थोडा वेळ नीट पाहू तरी दे ना तुझ्याकडे. हॅलो साहेब, मी आत्ताच एका माणसाला घराच्या मागच्या भिंतीवरून आतमध्ये शिरताना पाहिलंय. तसा उंचपुरा होता पण अंधारात काही नीटचं दिसलं नाही मला. ठीक आहे, तू लक्ष ठेवूनच राहा आणि मला फोन करत राहा. बरं साहेब. ठेव फोन. हो. दळवी, नरसिंह किल्लेदार बोलतोय. आर्यन, अरे गप्पा कसा मारताय? आर्यन, आत्ताच्या आत्ता इकडनं निघ. आणखीन काही व्हायला नको आता. ठीक आहे, निघतो मी. बाय. इथून नाही, खिडकीतनं जा.